इयत्ता 6वीच्या माझ्या आवडत्या विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 6वीचं न्यू सिलेबस युनिट नंबर 2.2 स्टोरीज ऑन स्ट्रिंग्स या व्हिडिओत अभ्यासणार आहोत. चला तर मग ओपन युअर बुक, पुस्तकं काढा, तुमचे पुस्तक उघडा आणि पेज नंबर 21 बघा. लक्षात, स्टोरीज ऑन स्ट्रिंग्स कसली कथा आहे मित्रांनो? ही तर दोऱ्यांवरची कथा आहे. दोऱ्यांची कथा म्हणजे काय तर चित्रात तुम्हाला दिसतच असेल, तर काही पपेट्स म्हणजे कठपुतली, बाहुल्या, त्या बाहुल्यांच्या हातांना दोरे बांधलेले आहेत आणि त्यांना त्या दोऱ्याच्या आधारे नाचवलं जात आहे. त्यांना म्हणतात स्ट्रिंग्स. ओके, सो बिफोर लर्न दिस स्टोरी, ही दोऱ्यांवरची कथा पाहण्या अगोदर आपण काही वॉर्मअप आहे ते जाणून घेऊया. लेट अस सी. पहा बरं. ए, sit in a circle, pass a ball round while the music plays. When the music stops, the learner holding the balls must speak any funny dialogue or sentence as if the puppet is talking. हे चित्रात दाखवलेलं जे आहे मित्रांनो, हे पपेट आहेत. पपेट म्हणजे काय? बाहुल्या आहेत, कठपुतल्या आहेत आणि त्या दोऱ्याच्या आधारे ते नाचवले जातात. आता तुम्ही असं समजायचं, हा गेम जो आहे, कोणता गेम सांगितलेला आहे वॉर्मअपमध्ये? राऊंड करून सर्कल करून बसा आणि एक बॉल घ्या आणि तो पास आउट करा, एकमेकांना पास करा, म्युझिक प्ले करा, संगीत वाजवा आणि जिथं संगीत थांबेल, ते गाणं थांबलं आणि ज्याच्या हातात जो बॉल असेल आणि संगीत जिथं थांबलं तर त्या मुलाला एखादा फनी डायलॉग किंवा फनी सेंटेन्स म्हणायला लावा. कोण म्हणतंय? जणू काही एखादा पपेट म्हणतोय, अशी भूमिका तुम्ही करा. हा एक वॉर्मअप आहे, तुम्ही वर्गात करू शकता. ओके, चला तर मग स्टोरीज ऑन स्ट्रिंग्स काय आहे? स्टोरीज ऑन स्ट्रिंग्स काय आहे, कोणती कथा आहे, कशाबद्दल आहे ते आता तुम्हाला या चित्रांवरून कळलेलं आहे. तर काय सांगितलेलं आहे यांच्याविषयी ते आपण आता जाणून घेणार आहोत. ओके, बघा मग तुमच्या पेज नंबर 21 वर. रीड अँड अंडरस्टँड. India is a land of colorful and exciting puppet traditions found in every corner of our country. तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, भारतभूमी कशी आहे माहिती आहे तुम्हाला? भारतभूमी ही पपेट ट्रेडिशन आहे. एक कलरफुल आणि एक्साइटिंग पपेट ट्रेडिशन आहे. म्हणजे बाहुल्यांची परंपरा या बाहुल्यांचा वारसा या भारतभूमीने जपलेला आहे. एक रंगबिरंगी छटा या भारतभूमीने दाखवलेला आहे. कोणाविषयी? पपेटविषयी. आणि हे पपेट ट्रेडिशन भारताभर कुठं आपल्याला पाहायला भेटते. फाउंड इन एव्हरी कॉर्नर ऑफ आवर कंट्री. आपल्या देशाच्या प्रत्येक भागात ती पाहायला भेटते. जसं कोणते भाग आहे? नॉर्थ, साऊथ, ईस्ट अँड वेस्ट. म्हणजे उत्तर भारत, दक्षिण भारत, पूर्व भारत, पश्चिम भारत, या विविध भागांमध्ये ही परंपरा, या पपेटची परंपरा, हा वारसा जोपण्यात आलेला आहे भारतामध्ये, पपेट ट्रेडिशन. ओके, ईच रिजन हॅज इट्स ओन स्पेशल स्टाईल ऑफ पपेट्स दॅट टेल्स वंडरफुल स्टोरीज. आणि भारताच्या प्रत्येक भागात, जसं नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या स्टाईलने पपेटचा वापर करून आश्चर्यकारक नवनवीन अशा कहाण्या सांगितल्या जातात. तर आपण वन बाय वन कोणत्या भागात पपेट्स कोणत्या कहाण्या सांगतात, कशी असतात, ते आपण आता जाणून घेणार आहोत. इन द नॉर्थ इस्पेशली राजस्थान, द ब्राईट अँड डान्सिंग कठपुतली पपेट्स परफॉर्म टेल्स ऑफ ब्रेव किंग्स अँड क्लेवर क्वीन्स. नॉर्थ भारतात, उत्तर भारतामध्ये, स्पेशली राजस्थानमध्ये काय सांगितलेलं आहे? कठपुतली असतात. त्या कठपुतल्या कशा असतात? बाहुल्या कशा असतात? अतिशय ब्राईट आणि डान्सिंग असतात, चककणारे, नाचणारे असतात. आणि ते परफॉर्म करून, म्हणजे त्यांना नाचवून, तो कारागीर काय दाखवण्याचा प्रयत्न करतो? तो जो पपेट वापरणारा असतो, तो नाचवणारा असतो, तो परफॉर्मर जो असतो, तो काय दाखवण्याचा प्रयत्न करतो? कोणत्या गोष्टी दाखवतो, कोणत्या कहाण्या दाखवतो? टेल्स ऑफ ब्रेव किंग्स अँड क्लेवर क्वीन्स.
त्यावेळेचे शूरवीर राजे राणी त्या ज्या होत्या त्या कशा होत्या, त्यांचे कार्य कसं होतं हे दाखवण्याचे प्रयत्न राजस्थानमध्ये ते डान्सिंग कठपुतली करत असते. ओके, हे कुठे जातं? इन द नॉर्थ, स्पेशली राजस्थानमध्ये. पुढे द साऊथ स्टेट्स लाईक कर्नाटका अँड तामिळनाडू आर फेमस फॉर बोमलाटम पपेट्स. आता साऊथ इंडियामध्ये द साऊथ स्टेट्स म्हणजे साऊथ जे आहे या स्टेटमध्ये स्पेशली कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यामध्ये पपेट्स कशाशी प्रसिद्ध आहेत, काय नावाने प्रसिद्ध आहेत ते? बोमलाटम पपेट्स म्हणून प्रसिद्ध आहेत. ओके, साऊथमध्ये, साऊथ स्टेटमध्ये. दीज पपेट्स आर लार्ज ब्युटिफुल कार्व अँड मेड विथ ग्रेट स्किल. हे पपेट कसे असतात मित्रांनो? अतिशय सुंदर, लार्ज असतात, उंच असतात, लांबलचक असतात आणि त्याच्यावर कोरीव काम केलेलं असतं कौशल्याने. लक्षात, कौशल्यपूर्वक डिझाईन्स केलेली असते त्याच्यावर. ट्रेडिशनली बोमलाटम वॉज यूज इन टेम्पल फेस्टिवल अँड विलेज गॅदरिंग टू टेल स्टोरीज फ्रॉम द रामायणा, महाभारता अँड लोकल लिजेंड्स. मग हा कठपुतलीचा खेळ जो आहे बोमलाटम, हा त्या गावामध्ये मंदिरांच्या ठिकाणी किंवा गावाची यात्रा भरली असेल त्या ठिकाणी तो शो दाखवला जातो आणि त्या स्टोरीद्वारे त्या कठपुतल्यांना नाचून काय सांगितलं जातं, कोणती कहाण्या सांगितल्या जातात? तर रामायणाच्या कहाण्या सांगितल्या जातात, महाभारतातल्या कहाण्या सांगितल्या जातात आणि तसंच स्थानिक ज्या कथा आहेत, दंतकथा आहेत, त्या स्थानिक कथा सांगितल्या जातात. ओके, मग रामायण महाभारतातल्या कथा त्या कठपुतलीच्या आधारे, बोमलाटम या कठपुतलीच्या आधारे सांगितले जातात. ओके, अंडरस्टूड? Gathering the story from the Ramayana, Mahabharata and local legend. Because the puppets could move their hands, head and even eyes very smoothly, they were used to teach moral value and entertain people during celebration. खास काय या बोमलाटम पपेट्सचं काय खास आहे मित्रांनो माहिती आहे तुम्हाला? तर या ज्या पपेट्स आहेत ह्या मुव्हिंग करतात, हात हलवतात, डोकं हलवतात आणि डोळ्यांची हालचाल सुद्धा करतात. लक्षात, ते कोण करवतं? तो परफॉर्मर करवतो. हे लक्षात ठेवायचं. ज्याच्या हातात ते दोरे आहेत त्या तो फिंगरच्या आधारे त्या पपेट्सला हलवतो आणि जणू काही ते डोळे हलवत आहेत, डोकं हलवत आहेत, हात हलवत आहेत असं दाखवलं जातं. ओके, द परफॉर्मर बिलीव दॅट these puppets brought blessing and joy where they were shown. मग परफॉर्मर बिलीव दॅट, त्या परफॉर्मरला असा विश्वास आहे की जे हे पपेट्स आहेत ते पपेट्स एक प्रकारे सर्व लोकांमध्ये जॉय, ब्लेसिंग वाटत राहतात आणि सर्व प्रकारच्या कहाण्या सांगत राहतात. हे कुठलं आहे? द साऊथ स्टेटमधलं आहे. कुठं? स्पेशली कर्नाटका अँड तामिळनाडू. पपेटचं नाव काय? लक्षात ठेवायचं. प्रत्येक स्टेटचं पपेटचं नाव लक्षात ठेवायचं. लक्षात, काय नाव आहे? बोमलाटम. ओके. इन आंध्र प्रदेश द शायनिंग लेदर टोलू बोमलाटा पपेट्स क्रिएट मॅजिकल शॅडो पिक्चर्स. कट करता येईल. इन आंध्र प्रदेश द शायनिंग लेदर Tolu Bomlata puppets create magical shadow pictures on a white screen. Traditionally, Tolu Bomlata was used to tell sacred stories, especially episode from Ramayana. आंध्र प्रदेशमध्ये, हे स्टेट जे आहे आंध्र प्रदेश, त्याच्यामध्ये कोणते पपेट असतात? नाव लक्षात ठेवा. टोलू बॉम्लटा. लक्षात? ओके. आणि ते शॅडो पिक्चर्स ऑन व्हाईट स्क्रीनवर दाखवतात. हे लक्षात ठेवायचं. आणि ट्रेडिशनली काय असतं तर टोलू बॉम्लटा वॉज यूज टू टेल सेक्रेट स्टोरी, स्पेशली एपिसोड फ्रॉम रामायणा. रामायणाच्या काही महत्त्वाचे भाग त्याद्वारे सांगितला जातो. जसं की पिक्चरमध्ये तुम्ही पाहतायत
हे जे पिक्चर आहे हे टोलू बॉम्बलेटा पपेट्सचे आहेत. त्या स्क्रीनवर दाखवलं जातं. बघा, राम, लक्ष्मण, सीता, हनुमान हे दाखवलेले आहे. ओके. थ्रू द ग्लोविंग शॅडोज, म्युझिक अँड एक्सप्रेसिव्ह मोमेंट्स, दे टॉट people important lessons about good behavior, kindness, bravery, and truth. The shadow puppets were also believed to please the village deities and bring harmony to the community. आता हे जे पपेट्स असतात टोलू बॉम्बलेटास या स्क्रीनवर दाखवतात. लक्षात, त्यांची हालचाल केली जाते आणि त्याद्वारे काय दाखवलं जातं, काय शिकवतात हे पपेट्स लोकांना, कसं बिहेवियर करायचे, कसं वागायचं, काइंडनेस कसं व्हायचं, ब्रेवरी, ट्रूथ म्हणजे सत्यता, शूरवीरता कसं दाखवायची, सत्य कसं बोलायचं, हे त्या पाठमधनं ते दाखवत असतात. लक्षात. आणि त्याच पद्धतीनं गावातील देवी देवता आणि त्याच ठिकाणी असलेले सर्व लोक, समाज यांना ते संदेश देत राहतात कसं वागायचं. रामायणाच्या पात्रांचा शो स्क्रीनवर दाखवून ते टोलू बॉम्बलेटास असं लोकांना संदेश, उपदेश देत असतात. लक्षात. आंध्र प्रदेश लक्षात ठेवायचं, टोलू बॉम्बलेटा. ओके. इन ओडिसा अँड बेंगॉल, द टायनी रोड पपेट्स स्लाइड, जम्प अँड ट्विस्ट इन फनी वेज. आता कोणत्या स्टेटचे सांगितलं आहे? ओडिसा आणि बेंगॉलचं. ते पपेट्स कसे असतात? द टायनी रोड पपेट्स असतात ते. मग टायनी रोड पपेट्स म्हणजे काय? त्यांच्या लाकडांचं, लहान असे लाकडांचा वापर करून त्यांचे ते पपेट्स बनवलेले असतात. ते हात हलवू शकतात, सर्व काही मूव्हिंग करू शकतात, असे ते रोड पपेट्स असतात. ते स्लाइड, जम्प अँड ट्विस्ट इन फनी वेज म्हणजे ते कुदू शकतात, जम्प मारू शकतात, लक्षात, कृती करू शकतात. दीज वंडरफुल पपेट्स सिंग, डान्स, ॲक्ट अँड इवन टीच अस ब्युटिफुल स्टोरीज फ्रॉम इंडियाज रिच कल्चर. आणि हे जे टायनी रोड पपेट्स जे आहेत ओडिसा आणि बेंगॉलचे, हे अतिशय सुंदर पद्धतीनं सिंगिंग करू शकतात, म्हणजे गाऊ शकतात, डान्सिंग करू शकतात, नाचू शकतात, कला दाखवू शकतात आणि अतिशय सुंदर अशा भारताच्या रिच कल्चर, जी संस्कृती आहे भारताची, ती संस्कृती, भारताची संस्कृती ते समजवण्याचा प्रयत्न करतात. लक्षात. वॉचिंग अ पपेट शोज फील लाईक सीइंग अ फेरी टेल कम अलाइव. जणू काही कथा, परिकथा ही आपण जिवंत पद्धतीने पाहतो आहात, समोर दिसत आहे असं ते भासवत असतात. कोणते पपेट्स? द टायनी रोड पपेट्स. परफॉर्मर असं दाखवतो त्यांना, तर ते पूर्ण लोकांना डान्सिंग, सिंगिंग, ॲक्टिंग करून दाखवतात. लक्षात. पपेट शोज are not only interesting but also full of fun and surprise. हा जो पपेट शो जो आहे हा फक्त इंटरेस्टिंग नाही आहे, बट ऑल्सो फुल ऑफ फन अँड सरप्राइजेस. गमतीने भरलेला आणि आश्चर्याने भरलेला हा पपेट शो असतो. तो फक्त मनोरंजनच करत नाही, तर अतिशय गमतीने काही काही गोष्टी असे दाखवतो सरप्रायझिंग, तर लोक अचंबा होतात. समटाइम द पपेट्स डू सिली थिंग्स दॅट मेक एव्हरीवन लाफ. त्यावेळेस हे पपेट कसे करतात? मूर्खपणाने वागू लागतात आणि त्यांना बघून लोक हसतात. लक्षात. जणू काय तेच बोलतायत असं तो परफॉर्मर भासवतो आणि लोकांना हसवतो त्या पपेट्सद्वारे. इमॅजिन अ पपेट किंग हू कीप्स ड्रॉपिंग हिज क्रोन again and again, or a puppet parrot that talks non-stop until even the puppeteer acts tired. In some shows, a puppet suddenly sneezes loudly, "Achhi!" and the audience bursts into giggles. तो परफॉर्मर असं त्या पपेटांना नाचवतो, असं परफॉर्म करायला लावतो. ते काय करता? काही पपेट्स लोक जणू काही राजा आहे, पपेट्स राजा आहे, त्याच्या तो क्रोन म्हणजे मुखवटा, मुकुट काढून टाकतो आहे. किंवा एखादं पॅरोट पपेट असेल, पोपट पपेट असेल, तो वारंवार नॉनस्टॉप बोलत राहतो आणि तो पपेटियर थकून जातो बोलता बोलता, असं भासवलं जातं.
काय वेळेस ते पपेट जणू काही शिंकत आहेत, स्निझिंग करत आहेत, मध्येच शिंकतात आणि त्याच्यात आवाज ऐकून ऑडियन्समध्ये एकसारखी गिगल्स होते, म्हणजे लाफिंग होते. किती किती लोक हसायला लागतात. तो परफॉर्मर आवाज काढतो, आजशी काय भासवतो तर तो पपेटने शिंक मारली असं त्याच्या. तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतंय बघा, व्यवस्थित लक्ष द्या. A naughty puppet may try to escape from the stage and the puppeteer quickly pulls the strings to catch it before it runs away. पपेटियर काय करतो, एखाद्या पपेटला तो पळतोय असं दाखवतो, हलवतो तो फिंगरचा आधारे हलवतो असा, आणि पळता पळता पण दाखवतो, आणि मग तो मागे लगेच खेचतो, त्याला ताणतो, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व परफॉर्मरच्या हातात असतं. दोऱ्यांच्या आधारे, स्ट्रिंगच्या आधारे तो ही कला दाखवत असतो. अंडरस्टँड? दिस फनी मोमेंट मेक पपेट शोज एक्साइटिंग बिकॉज यू नेवर नो व्हॉट द पपेट विल डू नेक्स्ट. एवढे फनी मोमेंट्स असतात, तर कोणता पपेट काय करेल, कोणती कला दाखवेल आणि काय करेल हे सांगता येत नाही. हे सर्व फिंगरच्या मदतीने तो पपेटियर दाखवत राहतो. दॅट इज वाय puppet farms of India continue to entertain children and adults alike, keeping our old tradition alive in a joyful and playful way. आणि अशा पद्धतीनं ही जी कला आहे, कठपुतलींची कला, ही भारतभर दाखवली जाते, दाखवत असतात ते पपेटियर, ते परफॉर्मर. प्रत्येक मुलामुलींना, ते वयस्कर असो, अडल्ट असो, यंग असो, चिल्ड्रेन असो, या सर्वांना ते भारतभर दाखवतात. आणि ही परंपरा, हा वारसा, कसला वारसा, बाहुल्यांचा, कठपुतलींचा वारसा हे भारतात जपून ठेवलेला आहे, की जो जॉयफुल आणि प्लेफुल आहे. अतिशय गमतीदार आहे ही ट्रेडिशन भारतातली. नॉर्थ, वेस्ट, ईस्ट, साऊथ या भागात ही कला दाखवली जाते, भारतभर दाखवली जाते, आणि बाहुल्यांची परंपरा जपली जाते भारतामध्ये आज पण. ओके, तर हा जो फरक आहे पपेट्समधला, या लेसनमध्ये डिस्क्राईब केलेला आहे. प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळे पपेट्स असतात, आणि ते वेगळे परफॉर्मन्स करून दाखवतात, स्टोरीज सांगतात. ओके, अंडरस्टँड? पुढे आता हा स्टोरी जर तुम्हाला समजली, तर या स्टोरीचे जे क्वेश्चन अँड आन्सर आहेत, ते क्वेश्चन अँड आन्सर आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत. हा लक्षात? तर हा व्हिडिओत सांगितलेली जी स्टोरी आहे, स्टोरीज ऑन स्ट्रिंग्स, ही तुम्ही घरी सुद्धा अभ्यासा. आणि काहींना माहीत नसेल या चॅनलविषयी, काय नाव आहे आपल्या चॅनलचं? इंग्लिश मित्र मराठी. व्हेरी गुड. ते सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. लक्षात? त्यांच्या मित्रांच्या आईवडिलांना सांगा. ओके, पुढच्या व्हिडिओत आपण क्वेश्चन अँड आन्सर बघूया.